पुण्यातील प्रसिद्ध आणि अत्याधुनिक नेत्र उपचार सेवा देणारे शंकरराव साबळे आय हॉस्पिटल आता सोलापूर शहर उत्तर बाळे येथे सुरू झाल्याने रुग्णांना उच्च दर्जाची नेत्रसेवा सहज उपलब्ध झाली असून गरीब प्रवर्गातील गरजू रुग्णांना हे रुग्णालय अतिशय उच्च दर्जाची सेवा देत आहे। या रुग्णालयाचे उद्घाटन 25 नोव्हेंबर 2025 रोजी झालेले आहे। उद्घाटन झाल्यापासून अवघ्या 20 दिवसाच्या कालावधीमध्ये औसा येथून नाथ सेवा संस्थांचे चौथे मठाधिपती सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या 25व्या पुण्यस्मरण महोत्सवाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ लातूर, सेंट्रल गतिमान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 500 रुग्णांनी नेत्रसेवेचा लाभ घेतलेला आहे। तर सोलापूरच्या साबळे हॉस्पिटलमध्ये सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1700हून अधिक शस्त्रक्रिया पार पडलेल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर लातूर, धाराशिव, बीड, पंढरपूर, बार्शी येथील दूरदृष्टी झालेल्या गरीब रुग्णांना एक संजीवनी वरदान ठरणार आहे। या रुग्णालयामध्ये कशा प्रकारचे उपचार केले जातात याचा अधिकचा आढावा आमचे प्रतिनिधी संगाप्पा स्वामी यांनी साबळे हॉस्पिटलचे असोसिएट डायरेक्टर सुधीर सुधाळ यांच्याशी संपर्क साधत घेतलेला आहे। पाहूया। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आत्ता आपण आहोत सोलापूर शहरामध्ये। याचं कारण आहे पुणे येथील शंकरराव सेठ साबळे हॉस्पिटल हे प्रथमच अवघ्या 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी सोलापूरमध्ये या आय हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे। आणि या हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत हे आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे। या हॉस्पिटलचे डायरेक्टर आपल्यासोबत आहेत, सुधीर सुधाळ सर आपल्यासोबत। आपण कशा प्रकारची या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी सेवा दिली जाते हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल, पुण्यानंतर सोलापूर शहरामध्ये आपण प्रथमच जे नेत्रहीन झालेले रुग्ण आहेत यांच्यासाठी आपण नवी दृष्टी या ठिकाणी दिली जाते। कशा प्रकारची सोय केली जाते, मोफत सुविधा दिली जाते? कशा रुग्णांना मोफत सेवा आहे का पूर्णच रुग्णांना सेवा आहे? प्रथम म्हणजे स्टार महाराष्ट्राचं मी अभिनंदन करतो, त्यांनी वेळ काढून इथे आमच्या हॉस्पिटलला भेट दिलेली आहे। आमचं हॉस्पिटल हे पुण्याच्या एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल संस्थेचं पुण्यातली शाखा आहे। एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल पुण्यामध्ये गेले 25 वर्ष निरंतर रुग्णसेवा करते। 25 वर्षामध्ये आम्ही 8.5 लाखाच्या वरती मोतीबिंदूचे ऑपरेशन्स केले आहेत। त्यापैकी मला अभिमान वाटतो सांगायला की आम्ही 7 लाखाच्या वरती ऑपरेशन्स हे लोकांसाठी फ्री केलेले आहेत। त्याचीच ही शाखा सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण सुरू केली आहे। आपण याचं औपचारिक उद्घाटन 25 नोव्हेंबरला केलेलं आहे। त्याच्यामध्ये मान्यवर आमचे जे शंकरसेठ साबळे परिवार ज्यांनी याच्यासाठी अनुदान दिले त्यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता। तसंच या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ देणारे आमचे शंकरा USA सहकारी ते त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह होते। तसंच ह्या इथे जो भूखंड दान दिला आहे करजगीकर दादा कुमारकर त्यांनी ते सुद्धा उपस्थित होते। या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव सोहळा पार पडला आहे। मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही या वास्तूमध्ये ऑपरेशन्स आम्ही 1 सप्टेंबरला सुरू केलं आणि आजतागायत आम्ही जवळजवळ 1500च्या वरती ऑपरेशन्स पूर्ण केलेले आहेत। आणि याच्या 1500च्या ऑपरेशनमध्ये 1300च्या वरती ऑपरेशन्स असे आहेत की ज्याच्यासाठी लोकांनी एकही पैसा मोजलेला नाही आहे। पण कारण रुग्णसेवा हा आमचा प्रमुख उद्देश आहे आणि त्या उद्देशाला धरूनच आम्ही इथे कार्य करत आहोत। मोतीबिंदूचं ऑपरेशन तुम्ही विचारलं की कोणतं ऑपरेशन मुफ्त होतं, तर मोतीबिंदूचे ऑपरेशन्स आपण गरिबांसाठी मुफ्तमध्ये करतो, फ्री ऑफ कॉस्ट करतो। त्याच्यामध्ये लोकांना पैसे द्यावे लागत नाहीत। आम्ही त्यासाठी अनेक ठिकाणी गावांमध्ये लोकांच्या विनंतीवरून आपण स्क्रीनिंग कॅम्प करतो। त्या कॅम्पमध्ये लोक आमच्यातर्फे इथे हॉस्पिटलमध्ये येतात। त्या लोकांना नेण्या-आणण्याची व्यवस्था, 2 दिवस राहण्याची व्यवस्था इथे फ्री ऑफ कॉस्ट केली जाते। लोकांना त्यासाठी एकही पैसा मोजावा लागत नाही। लोकांचं ऑपरेशन होतं आणि ऑपरेशन करून लोक परत जातात। त्यांना जाताना पुन्हा तो डोळ्यावरती काळा चष्मा आणि त्यांना औषध फॉलोअपचं दिलं जातं, तेही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट असतं। आणि 1 महिना त्यांना फॉलोअपला यावं लागतं, 1 आठवड्याने आणि महिन्याभराने तो फॉलोअपसुद्धा फ्री असतो। लागणारे डॉक्युमेंट काय आहेत? आम्ही लोकांना सांगतो की येताना त्यांनी त्यांचं आधार कार्डची कॉपी आणि रेशन कार्डची कॉपी घेऊन यावी, हे महत्त्वाचं आहे। आणि हा प्रकल्प खास करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना केला आहे। म्हणजे माझ्या खिशामध्ये पैसे नाहीत आणि म्हणून मला मोतीबिंदूचं ऑपरेशन टाळता येतं। कारण एक लक्षात की जगामध्ये सगळ्यात जास्त अंधांची संख्या भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त लोक अंध होण्याचं महत्त्वाचं कारण आहे की मोतीबिंदूचं वेळेत न केलेलं ऑपरेशन। त्यामुळे हा आपला संपूर्ण जो प्रकल्प आहे हा राष्ट्रीय अंधत्व निवारण प्रकल्पाच्या अंडर आपण त्याला मानतो आणि त्यात प्रदेश आपण काम करतो आणि म्हणून आमच्या काही सेवा इथे दिली जाते। आमचा हा कॅम्पस 2 एकरचा कॅम्पस आहे, अतिशय सुंदर कॅम्पस आहे। तुम्ही लोकांनी नक्की येऊन पाहावा
आणि याच्यामध्ये अत्यंत मॉडर्न असे 4 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स आहेत. आमच्याकडे निष्णात डॉक्टर्स आहेत ज्यांच्यातर्फे ही सेवा पुरवली जाते. 54,000 स्क्वेअर फीटचं संपूर्ण बांधकाम आहे. आम्हाला 49 बेडचं सँक्शन मिळाले ज्याच्यातून आम्ही ही सेवा लोकांना देतो आणि रोज आमची साधारणपणे 45 ते 50 ऑपरेशन्स आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. तर याच्यामध्ये ही सेवा लोकांसाठी आहे. लोकांनी याचा संपूर्ण उपयोग आणि स्टार महाराष्ट्रातर्फे मी लोकांना विनंती करतो की प्लीज आणि गावातल्या सरपंचांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या गावामध्ये असे कॅम्प आयोजित करा ज्याच्यामध्ये लोकांना त्याचा फायदा मिळेल आणि लोक येथे येतील. त्याचबरोबर अतिशय रिजनेबल दरामध्ये आम्ही चांगल्या प्रतीच्या लेन्सेससुद्धा देतो. त्याच्यामध्ये ज्यांची शक्यता आहे ज्यांना शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या ते चांगल्या लेन्सेस वापरून त्यांचं ऑपरेशन करून घेऊ शकतात. त्याशिवाय टेरिजियम सारख्या गोष्टीवरती पण आपण इथे इलाज करतो आणि हे भविष्यामध्ये आता पुढे वाढता प्रकल्प आहे. आम्ही याच्यातर्फे करतो की आम्ही आवाहन करतो की लोकांनी याचा चांगला लाभ घ्यावा आणि आपल्या गावातल्या लोकांना आपल्या परिवारातल्या लोकांना याचा संपूर्ण फायदा द्यावा ही आमची लोकांचा खास विनंती आहे. साधारणतः कशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात? फक्त मोतीबिंदू आहे, टेरिजियम आहे, हे आपण केलं जातं. डोळ्याची जाळी त्याला आपण याग प्रोसिजर म्हणतो त्या प्रोसिजर केल्या जातात. असं ऐकलं की या हॉस्पिटलमध्ये जी शस्त्रक्रिया केली जात नाही ही पुण्याच्या आपल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा केली जाते. हो, कारण पुण्याचं आमचं फार मोठं हॉस्पिटल आहे. 25 वर्षापासून ते एस्टॅब्लिश संस्था आहे. त्यामुळे तिथे सर्व प्रकारच्या सुविधा हव्या आहेत. हे आपलं त्यामध्ये नवीन प्रकल्प आहे. आपण आत्ता नुकतं सुरू त्यामुळे इथे सेवा आम्ही आता स्टेप बाय स्टेप वाढवणार आहोत. त्यामुळे काही सेवा म्हणजे जसं लेझरसारखी सेवा माझ्याकडे आज उपलब्ध नाही आहे पण ती भविष्यामध्ये लवकरच उपलब्ध होईल. साधारणतः ही सुविधा जी आहे फक्त सोलापूरकरांसाठी आहे का महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी आहे? नाही, ही सुविधा देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी. इथे आम्ही राज्याचं बंधन किंवा जिल्ह्याचं बंधन नाही म्हणत. अगदी माझ्याकडे जर तेलंगणाचे लोक आले तर मी त्यांना कधीच नाही म्हणत नाही. माझ्याकडे कर्नाटकाचे लोक आले त्यांना मध्ये कधी नाही म्हणत नाही. अगदी धाराशिव लातूरचे लोक आले तरी. त्यामुळे हा प्रकल्प लोकसेवेसाठी आहे. त्याच्यासाठी आपण यांना कुठल्या म्हणजे जॉग्राफिकल लिमिटेशनमध्ये किंवा आपण भौगोलिक सीमा यासाठी बांधलेल्या नाहीत. लोकसेवा हा आपल्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. गरिबांनी ह्या सेवेचा उपलब्ध करा. मग तो कुठल्याही राज्याचा असो, कुठल्याही जिल्ह्याचा असो, कुठल्याही गावाचा असो, तो आपला भारतीय नागरिक आहे. त्याने यावं, सेवेचा लाभ घ्यावा आणि लोकांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया वेळेत करून घ्यावी ही आमची विनंती आहे. तर त्याचा लाभ आपल्या सगळ्यांनी घ्यावा. आता सध्या आजच्या तारखेला मला अभिमान वाटतो सांगायला की सोलापूर जिल्हा, त्याच्याबरोबर धाराशिव आणि लातूर जिल्हा आणि कर्नाटकातल्या काही भागातून लोक इथे येतात, सर्जरी करून घेऊन जातात. आणि जी लोक सांगतात की माझ्या खिशात पैसे, त्यांना आम्ही कधी म्हणत नाही की तुझ्याकडे रेशन कार्ड केसरी आहे का पिवळं आहे बघून आम्ही देत, असं नाही आहे. लोकांना वाटतं की नाही त्यांच्याकडे शक्यता नाही आहे, आम्ही देतो त्यांना सुविधा. त्यामुळे ही आम्ही कुठल्याही त्यांना काय म्हणतात कागदाच्या बंधनात बांधलेली स्कीम नाही आहे. लोकांच्यासाठी सुविधा आहे. लोकांनी याचा पूर्ण सहभाग घ्यावा अशी विनंती आहे. सुधीर सुधाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार साबळे हॉस्पिटलमध्ये, पुणे येथील साबळे हॉस्पिटलमध्ये 8 ते 8.5 लाखहून अधिक शस्त्रक्रिया या ठिकाणी पार पडलेल्या आहेत आणि यापैकी 7 लाख शस्त्रक्रिया या ठिकाणी मोफत केलेल्या आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सुधीर सुधाळ यांच्या सांगण्यानुसार आपण पूर्ण लातूरकरांना व पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी आव्हान करतो स्टार महाराष्ट्राच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण सर्वांनी या शिबिराचा आणि या साबळे हॉस्पिटलचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपली जी नेत्रदृष्टी या ठिकाणी जे गेलेली आहे ही नेत्रदृष्टी पुन्हा परत घेण्यासाठी आपण सोलापूर येथील साबळे हॉस्पिटलमध्ये येऊन जे आपलं मोतीबिंदू आहे या मोतीबिंदूसाठी ही शस्त्रक्रिया या ठिकाणी अगदी मोफत या ठिकाणी या साबळे हॉस्पिटलच्या मार्फत या ठिकाणी राबवली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी नागरिक आलेला आपल्याला या साबळे हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळते. अतिशय मोफत दरामध्ये या ठिकाणी ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया या ठिकाणी पार पाडली जाते. स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी, लातूर, सोलापूर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.